स्वयंभू याचा अर्थ की स्वतः प्रकट झालेले. त्यांनी ती मूर्ती जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ स्थापन केली. बॉम्बेचे गव्हर्नर सर वार्टर यांच्याकडून रोहे तालुक्यातील जी काही मंदिरं आहेत, मशिदी किंवा पीर आहेत, त्यांना सनदा मिळाल्या. सर्वांना उत्सुकता असलेला विषय म्हणजे श्री धावीर महाराजांना दिली जाणारी, पालखीच्या दिवशी दिली जाणारी शासकीय मानवंदना किंवा पोलिसांची सलामी. आपण श्री धावीर महाराजांची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेनंतर बापूजी देशमुख आणि ब्रिटिशांच्या मागून घोड्यांच्या टापांचा मोठ्याने आवाज आला. कुलकर्ण्यांचे जे आत्ता वंशज आहेत त्यांच्या अंगामध्ये श्री धावीर देवाचं वारं येतं आणि आजही धावीर देवाचं वारं हे त्यांच्या अंगामध्ये खेळलं. ज्यांच्या अंगामध्ये धावीर महाराजांचं वारं खेळतं त्यांच्या अंगामध्ये तलवार आहे. याचं कारण असं की तलवार हे शक्तीचं स्वरूप आहे. जय श्रीराम मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे राम मंथन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हिंदू सण, हिंदू उत्सव यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या चॅनलची सुरुवात केलेली आहे. कोणताही सण किंवा उत्सव असेल त्याचा योग्य इतिहास जर आपल्यापर्यंत पोहोचला तर तो सण किंवा उत्सव हा अविरतपणे चालू ठेवण्यास मदत होते. तर अशा प्रकारेच आपल्या रोह्याचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज आणि प्रत्येक रोहेकर ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत असतो ती म्हणजे श्री धावीर महाराजांची पालखी. तर याबद्दलचा इतिहास काय आहे तो आपण आजच्या या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत. तर ह्या इतिहासाची माहिती देण्याकरता आपल्यासोबत एक तरुण आहे, तो म्हणजे राहुल शेवाळे. तर राहुल, तुझं स्वागत आहे आमच्या राम मंथन या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, मी राहुल शेवाळे. मी आर्किटेक्ट आहे आणि रोह्याचा इतिहास आणि रोह्यातील जुन्या वास्तू यांच्याबद्दल मी माहिती संकलित करून आधीच रोहे गुलजार या माझ्या फेसबुक पेजवरती टाकत असतो. त्या निमित्ताने राम मंथन या यूट्यूब चॅनल आणि माझं फेसबुक पेज आधीच रोहे गुलजार या दोघांच्या संकल्पनेतून आज आपण श्री धावीर महाराज यांचा इतिहास आणि नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात आपण रोह्यामध्ये धावीर महाराजांचा साजरा करतो त्याचा इतिहास आणि त्याच्यानंतर जी धावीर महाराजांची पालखी असते त्या पालखीचा इतिहास आणि त्या संबंधी विविध गोष्टी आपण आज या चर्चेमार्फत जाणून घेणार आहोत. तर राहुल, तुला एवढ्या कमी वयात, म्हणजे बऱ्याच जणांना तर ही माहिती नसते, पण एवढ्या कमी वयामध्ये तुला ही रोह्याची माहिती, हा रोह्याचा इतिहास कसा काय माहीत झाला आणि तुला यामध्ये आवड कशी काय निर्माण झाली? मी आर्किटेक्ट असल्यामुळे घरांसंदर्भात अभ्यास ऑब्व्हियसली माझ्या याच्यामध्ये शिक्षणामध्ये होता. त्याच्यामध्ये पण जुन्या घरांसंदर्भात मला जास्त आवड होती आणि शिक्षणानंतर रोह्यामध्ये आल्यानंतर इकडची जुनी घरं वगैरे बघून त्याच्याबद्दल मला उत्सुकता निर्माण झाली आणि त्यानंतर मी रोह्याबद्दल माहिती, रोह्याच्या इतिहासाबद्दल माहिती गोळा करण्याची सुरुवात केली. आज आपण जी माहितीवरती चर्चा करणार आहोत, धावीर महाराजांची माहिती, ती माहिती माझी स्वतःची नाहीये. ती धावीर महाराजांच्या देवस्थानाच्या अधिकृत संकेतस्थळावरती आहे. त्याच्यानंतर डॉक्टर श्रीनिवास वेदक, रोह्यामधले ज्येष्ठ इतिहासकार म्हणू शकतो, जे रोह्यावरती इतिहास लिहित आहेत, त्यांनी विविध कागदपत्र आणि विविध संदर्भ जोडून ही माहिती लिहिलेली आहे. तर ती आज मी फक्त तुमच्या समोर सादर करणार आहे. तर राहुल, आपण सुरुवात श्री धावीर महाराज यांचं मूळ स्थान असलेला वराठी येथील मंदिराची स्थापना कशी झाली याच्यापासून करूया. त्याबद्दल आम्हाला सांग. सर्वात पहिले तर श्री धावीर महाराजांची मूर्ती किंवा श्री धावीर महाराज हे स्वयंभू आहेत. स्वयंभू याचा अर्थ की स्वतः प्रकट झालेले, म्हणजे त्याची कोणी स्थापना नाही केलेली. जिथे धावीर महाराजांचं स्थान आहे वराठीला, तिथे धावीर महाराज स्वतः प्रकट झालेले आहेत. तर त्यामागची कहाणी अशी आहे की रोह्यापासून साधारण 8 किलोमीटर दूर वरती डोंगरावरती वराठी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये वेगवेगळे गवळी किंवा शेतकरी असतात, ते आपल्या गायी चरायला नेतात आणि तिथे गायी चरत असताना एका विशिष्ट ठिकाणी रोज एक गाय आपल्या अमृततुल्य दुग्धधारा तिथे सोडायची.
तर ते एका महागावकर नावाच्या गवळ्यानी पाहिलं की ही रोज इथे एका ठिकाणी ही गाय आपला पाना सोडते. तर त्यांनी तिथे कुदळीने खणले असता तिथे त्याला श्री धावीर महाराजांची मूर्ती प्रकट झाली तिथे. त्याच्यानंतर त्या गवळ्याने तिथे त्यांचे पूजन केले. तिथे एक छोटंसं मंदिर बांधलं श्री धावीर महाराजांचं. आणि तेव्हापासून श्री धावीर महाराजांचा अवतार आपल्या रोहे तालुक्यामध्ये म्हणू शकतो किंवा वराठीमध्ये म्हणू शकतो, तेव्हापासून तिकडे आहे. तर तू वराठी या मंदिराची माहिती तर दिलीस, परंतु आत्ता जो मंदिर आहे ज्या ठिकाणी सर्व रोहेकर जाऊन दर्शन घेतात, तर तो जो शहरातील मंदिर आहे त्याची स्थापना कधीपासून झाली आणि धावीर महाराज तेथे कसे आले? पूर्वीच्या काळी जेव्हा आपलं रोहा हे निजामाचं संस्थान म्हणजे जंजिराच्या सिद्धीचं संस्थान होतं, तेव्हा जंजिराच्या सिद्धीत धावीर महाराजांची मूर्ती आपल्या किल्ल्यामध्ये असावी या आशेने त्यांनी ती धावीर महाराजांची मूर्ती खणून नेण्याचा प्रयत्न केला. पण त्याला नंतर त्याचा चुकीचा प्रत्यय आला आणि त्याच्यानंतर त्यांनी ती मूर्ती जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ स्थापन केली. त्या मूर्तीवर या प्रसंगाची खूण म्हणून अजूनही वराठीच्या मूर्तीवर कुदळीचे घाव आहेत. ही सगळी धावीर महाराजांची प्रचिती रोह्यामध्ये लोकांना समजल्यानंतर धावीर महाराजांची भक्ती वाढली लोकांची. त्या काळी रोह्याचे सुभेदार बळवंतराव विठोजी मोरे हे श्री धावीर महाराजांचे मोठे भक्त होते. ते रोज नित्याने श्री धावीर महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत. हळूहळू वयोपरत्वे त्यांना वराठीला जाऊन श्री धावीर महाराजांचं रोज दर्शन घेणं शक्य झालं नाही आणि त्याच्यामुळे त्यांची उपासमार व्हायला लागली. त्याच्यामुळे आपल्या भक्ताची होणारी उपासमार देवाला बघवली नाही आणि श्री धावीर महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला की रोह्याच्या पश्चिमेस म्हणजे ज्या शिळेवरून वराठीचा डोंगर दिसतो त्या शिळेवरून तू मला नमस्कार कर आणि मी तुला त्यानंतर नक्की दर्शन देईल. असे करून बळवंतराव मोरे यांनी आपला उपास सोडला. श्री धावीर महाराजांनी त्या दृष्टांतामध्ये असे सांगितले की ज्या शिळेवरून तू नमस्कार करशील त्या शिळेवरती माझे एक मंदिर बांध. त्यानंतर तसे करून बळवंतराव मोरे यांनी रोह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व करणारे बापूजी राजे देशमुख यांची ती जमीन होती. त्यांना संपर्क करून त्यांनी असे मंदिर बांधण्याचे ठरवले आणि बापूजी देशमुखांनी सुद्धा आपली जमीन मंदिराच्या बांधणीसाठी देण्याचे मान्य केले. त्याच्यानंतर माघ शुद्ध त्रयोदशीला त्या मंदिराचे भूमिपूजन झाले आणि बळवंतराव मोरे यांचे 5 लहान भाऊ होते, गणपतराव, आनंदराव असे. सो त्यांनी ते इंजायली लाकडाचे ते छोटे खाणी श्री धावीर महाराजांचे मंदिर बांधून फाल्गुन वद्य अष्टमी शके 1770 म्हणजे इसवी सन साधारण 1848 ते 1849 मध्ये ते मंदिर बांधून तब्बल 2.5 महिन्यामध्ये ते मंदिर बांधून श्री धावीर महाराजांची तेथे त्यांनी प्राणप्रतिष्ठापना केली. ही अशी कथा आहे की श्री धावीर महाराज रोह्यामध्ये कसे आले. आपल्या रोहामध्ये तर अनेक देवतांची मंदिरे आहेत, परंतु श्री धावीर महाराजांनाच ग्रामदेवता म्हणून का मानले जाते? आपण बघतो की प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते. त्या ग्रामदेवतेचं आपण स्थापना किंवा पूजा अशासाठी करतो की गावावरती जे काही संकट येतं, रोगराई येते, दुष्काळ येते, त्यापासून गावाचे संरक्षण होण्यासाठी आपण ग्रामदेवतेची स्थापना करतो. रोह्यामध्ये 1860 साली श्री धाकसूत महाराज हे ग्रामदैवत होते, पण त्यांच्या मंदिर बांधणीसाठी काही अटी होत्या की ते मंदिर एका रात्रीमध्येच बांधून झाले पाहिजे आणि संपूर्ण लाकडामध्ये बांधले पाहिजे. या अटींमुळे श्री धाकसूत महाराजांचं मंदिर बांधून पूर्ण होत नव्हतं आणि त्यामुळे श्री धाकसूत महाराजांची पूजा अर्चा व्यवस्थित होत नव्हती. त्याच्यामुळे झालं असं की गावामध्ये रोगराई, प्लेग किंवा कॉलराच्या साथी, दुष्काळ वगैरे यायला लागले आणि त्याच्यामुळे
लोकांची अशी मानसिकता बनली की आपल्याकडून श्री दाक्षूत महाराजांची पूजा नीट होत नसल्यामुळे किंवा ग्रामदेवतेची पूजा व्यवस्थित होत नसल्यामुळे ही रोगराई वगैरे येत आहे. त्याच्यानंतर बापूजी देशमुख हे चणेरा बिरवाडी या भागामध्ये एकदा गस्त घालत असताना मुरुडच्या सिद्धीच्या शिपायांनी त्यांचा पाठलाग केला. त्या पाठलागापासून वाचण्यासाठी त्यांनी श्री धावीर महाराजांची प्रार्थना केली आणि त्याच्यामध्ये त्यांना यश आले. त्या शिपायांनी त्यांचा पाठलाग सोडून दिला. ही हकीकत त्यांनी नंतर रोह्यामध्ये आल्यानंतर सर्वांना सांगितली आणि त्याच्यामुळे रोहेकरांची श्री धावीर महाराजांवरील भक्ती वाढली. त्याच्यानंतर 1860 साली बापूजी देशमुख यांनी सर्व ग्रामस्थांची सभा घेतली आणि ही सगळी जी कहाणी आहे श्री धावीर महाराजांचा त्यांना आलेला प्रत्यय त्यांनी त्या ग्रामसभेमध्ये सांगितला आणि त्यामुळे सर्व ग्रामस्थांची श्री धावीर महाराजांवरती भक्ती वाढली. आणि त्या ग्रामसभेमध्ये असे ठरवण्यात आले की श्री दाक्षूत महाराजांसोबतच त्यांचे छोटे बंधू श्री धावीर महाराज यांना आपण रोह्याचे ग्रामदैवत म्हणून स्वीकारू आणि त्याच्यानंतर त्या सर्वांनी एकमताने श्री धावीर महाराजांना सुद्धा रोह्याचे ग्रामदैवत म्हणून स्वीकार. तो आधी उल्लेख केल्याप्रमाणे एक लाकडाचं छोटंसं मंदिर त्या ठिकाणी आधी बनवलेलं होतं, परंतु आता सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतो. तर या मंदिराचा जीर्णोद्धार कशा कशा प्रकारे होत गेला याचा काही इतिहास आम्हाला सांगशील का? श्री धावीर मंदिर किंवा श्री धावीर देवस्थानाबद्दल सांगायचं झालं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये वेगवेगळी मंदिरं किंवा मशिदी किंवा वतनदार यांना सनदा मिळत असत ब्रिटिशांकडून. त्याप्रमाणे जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य जाऊन जेव्हा राणी व्हिक्टोरियाने ठरवलं की संपूर्ण भारताचा राज्यकारभार आता इंग्लंडच्या शासनाकडे घ्यायचा, तेव्हा राणी व्हिक्टोरियानी भारतातील वतनदारांना किंवा मंदिरांना काही आश्वासनं दिलेली. त्या आश्वासनांमध्ये असं लिहिलेलं की त्या मंदिरांना आणि वतनदारांना सनदा मिळतील. त्याप्रमाणे 1864 साली श्री धावीर महाराजांच्या मंदिराला बॉम्बेचे गव्हर्नर सर बार्टर यांच्याकडून रोहे तालुक्यातील जी काही मंदिरं आहेत, मशिदी किंवा पीर आहेत, त्यांना सनदा मिळाल्या. त्याच्यानंतर 1868 मध्ये त्याच बॉम्बेच्या गव्हर्नरकडून दौलतराव गणेश देशमुख यांना एक जमीन मिळाली. त्या जमिनीमधून जे काही उत्पन्न येईल ते श्री धावीर मंदिराच्या देखभाल आणि खर्चासाठी वापरायचं, असं त्या सनदेमागचा उद्देश होता. आता ती जी जमीन आहे ती जमीन कुठे आहे? ती जमीन धावीर मंदिराच्या समोरच रस्त्याच्या पलीकडे आहे. अजून सुद्धा ती तिथे आहे? हो आहे, अजून पण आहे ती जमीन तशी. श्री धावीर मंदिराच्या मंदिर वास्तूबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा 1848 मध्ये पहिलं मंदिर बांधण्यात आलं, त्याच्यानंतर कालांतराने ते मंदिर जीर्ण व्हायला लागलं आणि साधारण 50 वर्षानंतर म्हणजे 1916 रोजी 13 एप्रिल 1916 रोजी श्री धावीर महाराजांच्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच्यामध्ये जुन्या वास्तुशैलीप्रमाणे ते कौलारू मंदिर बांधण्यात आलं. थोडं मोठं होतं ते आणि त्या शैलीप्रमाणे पहिला जीर्णोद्धार 1916 रोजी श्री धावीर मंदिराचा झाला. त्याच्यानंतर 1922 रोजी झालं असं की तेव्हा रायगड जिल्हा म्हणजे कोलाबा जिल्हा होता आणि तेव्हा एक ऑर्डर आली शासनातर्फे की जी काही मंदिरं वगैरे आहेत त्यांची शासनामध्ये नोंदणी व्हायला पाहिजे, रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे 1922 साली श्री धावीर महाराजांचं मंदिर हे देवस्थान म्हणून कुलाबा जिल्ह्यामध्ये नोंदलं गेलं. 1994 मध्ये श्री धावीर महाराजांच्या मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार झाला. म्हणजे आता आपण जे मंदिर इकडे बघतो रोह्यामध्ये ते 1994 मध्ये त्याचं भूमिपूजन झालं. रोह्याचे सुपुत्र परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या हस्ते ते भूमिपूजन करण्यात आलं आणि साधारण 30 ते 50 लाख त्या काळातले 30 ते 50 लाख रुपये खर्च करून हे मंदिर बांधण्यात आलं. या मंदिरासाठी विविध लोकांनी देणगी सुद्धा दिली, पण त्या काळी असं होतं की
देणगीदारांचा उल्लेख मंदिरामध्ये कुठे व्हायला नाही किंवा कुठली पाटी आपल्याला दिसत नाही, तर ते एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो की देणगीदारांचा उल्लेख किंवा कुठलीही पाटी मंदिरांमध्ये नाही, किंवा जे काही दान मिळालं ते गुप्तदान म्हणून ते मिळालेलं आहे. आता तू पूर्ण इंग्रजांच्या काळापासून ते आतापर्यंतचा इतिहास सांगितलास, परंतु आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा सुद्धा आहे. तर तो कधीपासून मिळाला? दुसरा जीर्णोद्धार झाल्यानंतरच आपल्या विधानसभेचे आमदार होते सुनील तटकरे, रोह्याचे सुनील तटकरे. त्यांच्या प्रयत्नांमार्फत त्यांनी शासनाकडे प्रस्ताव मांडून श्री दहावीर महाराज देवस्थानाला लघुतीर्थ क्षेत्राचा तेव्हा दर्जा मिळवून दिलेला. आपल्या दहावीर महाराजांचा उत्सव हा सर्वात जास्त महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवरात्रमध्ये साजरा केला जातो. नवरात्रमध्ये अनेक भक्त हे देशविदेशातून दहावीर महाराजांच्या दर्शनासाठी येतात. पण नवरात्र उत्सव हा तर शक्ती देवतेचा, स्त्री देवतेचा पूजा करण्याचा दिवस असतो. आणि दहावीर महाराज हे तर पुरुष देवता आहेत. तर मग नवरात्रीला दहावीर महाराजांची एवढी पूजा का केली जाते? सर्वात पहिले तर मला सांगायला आनंद होईल की यावर्षी आपण श्री दहावीर महाराजांचा 164वं वर्ष आपण साजरं करतोय नवरात्रोत्सवाचं. त्याची कहाणी अशी आहे की जेव्हा दहावीर महाराजांची ग्रामदेवता म्हणून स्थापना झाली, म्हणजे दहावीर महाराजांच्या स्थापनेपासून नवरात्रोत्सव साजरा होत नव्हता, त्याच्या थोड्या नंतर पासून जेव्हा जेव्हा लोकांना श्री दहावीर महाराजांची प्रचिती यायला लागली, त्याच्यानंतर लोकांनी ठरवलं की आपण नवरात्रोत्सव साजरा केला पाहिजे. श्री दहावीर महाराजांची जेव्हा स्थापना झाली तेव्हा एखाद्या गावाला ज्याप्रमाणे ग्रामदेवता असते त्याप्रमाणे त्याची एक शक्ती देवता पण असते, आणि ती त्या गावामध्ये शक्ती देवता स्थापन करण्याचा मान हा त्या देशमुखांना असतो. आपल्या रोह्याचे जे मोरे देशमुख, राजे देशमुख होते, त्यांना घोसाळे परगण्याची वतनदारी मिळालेली, आणि त्यांची कुलदेवता आहे श्री काळकाई देवी. त्यांनी घोसाळे परगण्यामध्ये खाजणीच्या जवळ काळकाई देवीचं बहामनी काळापासून मंदिर तिथे स्थापन केलेलं, आणि त्याच्यानंतर ते जेव्हा रोह्याचे वतनदार किंवा देशमुखी त्यांच्याकडे आली, त्याच्यानंतर त्यांना ती ऑथॉरिटी मिळाली की ते रोह्यामध्ये शक्ती देवतेची स्थापना करतील. त्यामुळे श्री दहावीर महाराजांसोबतच आपण श्री काळकाई देवीची शक्ती देवता म्हणून त्यांच्याच मंदिरामध्ये राजे देशमुखांनी तिची स्थापना केली, आणि नवरात्रोत्सव आपण देवीचा उत्सव म्हणून साजरा करतो. तर दहावीर महाराजांच्या मंदिरामध्येच काळकाई देवी असल्यामुळे त्या देवीला घटी बसवण्याचे किंवा त्या देवीची पूजा करण्याचे लोकांनी ठरवले, ग्रामस्थांनी ठरवले, आणि 1862 सालापासून आपण हा नवरात्रोत्सव साजरा करतोय. तर आता हा जो नवरात्रीचा विषय आहे, नवरात्र झाल्याच्या नंतर लगेचच दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दहावीर महाराजांची पालखी हा रोहेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणजे रोहेकर हा जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी पालखीच्या दिवशी हा रोहामध्ये येणारच. तर ह्या पालखीची सुरुवात कधी आणि कशा प्रकारे झाली? गावामध्ये ग्रामदेवतेची स्थापना केल्यानंतर वर्षातून एकदा तरी आपण त्या देवाची पालखी गावामधून फिरवतो, किंवा संपूर्ण ग्रामस्थ त्या देवाचा उत्सव साजरा करतात, पालखी फिरवतात. त्याप्रमाणे मग ती पौर्णिमेला असू देत किंवा कुठल्या तरी सण उत्सवाच्या निमित्ताने असू देत, त्याप्रमाणे श्री दहावीर महाराजांची पालखी आधी तेव्हापासून निघायची. पण जेव्हा नवरात्रोत्सव साजरा करण्याचं ठरवलं त्याच्यानंतर पासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लोकांनी असं ठरवलं की आपण जर मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्रोत्सव साजरा करतोय तर आपण देवाची पालखी सुद्धा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच उत्सवामध्ये आपण संपूर्ण शहरामध्ये फिरवूया. या पालखी सोहळ्याचं प्रमुख आकर्षण आणि या पालखी सोहळ्याची सुरुवातच ज्यापासून होते ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित असलेली ही दहावीर महाराजांची मानवंदना. तर या मानवंदनेचा इतिहास काय आहे? संपूर्ण रोहेकर पालखीच्या दिवशी सकाळी 6 वाजता संपूर्ण रोहेकरांची पावलं श्री दहावीर मंदिराकडे वळतात,
कारण त्याचं कारणच असं आहे की सर्वांना उत्सुकता असलेला विषय म्हणजे श्री दहावीर महाराजांना दिली जाणारी पालखीच्या दिवशी दिली जाणारी शासकीय मानवंदना किंवा पोलिसांची सलामी आपण त्याला म्हणतो. सलोनी गार्ड सावधान. सलोनी गार्ड रोहा के ग्राम देवता, आराध्य देवता, राजाधिराज योगिराज श्री दहावीर महाराज को सलामी देगी. सलामी शस्त्र. तर याचं कारण असं आहे की पूर्वी जेव्हा दहावीर मंदिर स्थापन झालं तेव्हा दहावीर मंदिराच्या बाजूलाच मोहल्ला होता, मुस्लिम लोकांची वस्ती होती आणि पालखी ही मुस्लिम लोकांच्या वस्तीमधून तेव्हा लोकांना बाहेर काढायला लागत होती. त्यामुळे साहजिक आहे की थोडे हिंदू मुस्लिम वाद होत असतील किंवा काही दंगे वगैरे होत असतील. ते दंगे होऊ नयेत किंवा अशा वेळी काहीतरी त्याची व्यवस्थापन व्हावं यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असायचा. त्या काळी ब्रिटिश सरकार होतं आणि ब्रिटिश पोलीस होते, तेव्हा पोलिसांचा बंदोबस्त असायचा. आणि असंच एकदा ब्रिटिश लोक जेव्हा पहाऱ्यासाठी होते तिकडे बंदोबस्तासाठी, तेव्हा त्यांनी विचारलं, त्या अधिकाऱ्याने विचारलं की कोण आहेत दहावीर महाराज. तर रोह्यातल्या ग्रामस्थांनी हिंदूंनी सांगितलं की दहावीर महाराज ही आमची संरक्षक देवता आहे. रोह्यावरती जे काही रोगराई संकट येतं त्याच्यापासून दहावीर महाराज आमची सुटका करतात किंवा त्यापासून आमचं रक्षण करतात. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने सांगितलं की आम्हीही पोलीस आहोत, आमचंही काम संरक्षण करणं हे आहे, त्याच्यामुळे आमच्यासाठी पण ही देवता पूजनीय आहे, त्यामुळे आम्ही या देवतेला एक सलाम ठोकत जाऊ किंवा सॅल्यूट आपण म्हणतो तसा सॅल्यूट त्यांनी दिला. आणि त्या सॅल्यूटचं रूपांतर नंतर संपूर्ण सशस्त्र पोलिसांच्या मानवंदनेमध्ये झालं. यामागची आख्यायिका अशी एक सांगितली जाते की एकदा बापूजी राजे देशमुख आणि ब्रिटिश गव्हर्नर चणेरा भागामध्ये गस्त घालण्यासाठी किंवा पेट्रोलिंगसाठी गेले असताना जंजिराच्या सिद्धीच्या शिपायांनी त्यांचा पाठलाग केला किंवा त्यांच्यावरती त्यांच्या समोर आले आणि या प्रसंगानंतर त्यांच्यापासून सुटका व्हावी म्हणून बापूजी देशमुखांनी श्री दहावीर महाराजांची प्रार्थना केली. त्या प्रार्थनेनंतर बापूजी देशमुख आणि ब्रिटिशांच्या मागून घोड्यांच्या टापांचा मोठ्याने आवाज आला. यामुळे सिद्धीच्या शिपायांना असं वाटलं की यांच्या मागे खूप मोठी फौज आहे आणि ती येत आहे, त्याच्यामुळे सिद्धीच्या शिपायांनी तिथून पळ काढला आणि या प्रसंगातून बापूजी देशमुख आणि ब्रिटिशांची सुटका झाली. बापूजी देशमुखांनी जेव्हा ब्रिटिशांना सांगितलं की दहावीर महाराजांचा धावा केल्यामुळे आपली या प्रसंगातून सुटका झाली, तेव्हा ब्रिटिशांनी रोह्यामध्ये आल्यावर असं ठरवलं की पालखीच्या दिवशी ब्रिटिशांकडून श्री दहावीर महाराजांना सशस्त्र शासकीय मानवंदना दिली जाईल. तेव्हापासून ही परंपरा रोह्यामध्ये चालू आहे. मानवंदना किती साली चालू झाली याचा उल्लेख आपल्याकडे नाहीये, ते साल नाहीये, पण या कहाणीपासून पोलिसांची मानवंदना आजपर्यंत महाराष्ट्र शासनाकडून पण दिली जाते. ही जी शासकीय मानवंदना दिली जाते ही फक्त आपल्या दहावीर महाराजांनाच दिली जाते की इतरही आपल्या महाराष्ट्रात इतर मंदिरं आहेत? जितकी मला माहिती आहे त्याप्रमाणे ही शासकीय मानवंदना फक्त 2-3 मंदिरांमध्ये दिली जाते. त्याच्यामध्ये रोह्याचे श्री दहावीर महाराज मंदिर आहेच, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये एक दिली जाते आणि मी असं ऐकलंय की कोलकात्याची जी कालिका माता आहे तिकडे ही शासकीय मानवंदना दिली जाते. महाराजांच्या पालखीचं स्वरूप हे पूर्वीच्या काली कशा प्रकारे होतं? आपल्याला माहिती आहे की दहावीर महाराजांचं मंदिर हे मोहल्ल्याच्या बाजूला मुस्लिम वस्तीच्या बाजूला वसलेलं आहे, त्याच्यामुळे पूर्वी पालखी नेताना ती मोहल्ल्यामधून न्यावी लागत असे. आणि याच्यामध्ये साहजिक आहे की जसं मी आधी सांगितलं की पालखी मोहल्ल्यामधून न्यावी लागते आणि याच्यामध्ये काही हिंदू मुस्लिम वगैरे वाद होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे त्यांनी त्या काळी पोलिसांचा बंदोबस्त त्यासाठी दिलेला पालखी मार्गामध्ये.
1930 सालापर्यंत पालखीची वहिवाट अशी होती की सकाळी साधारण 8 ते 9 वाजेपर्यंत पालखी ही मोहल्ला क्रॉस करून रोह्याच्या बाजारपेठेमध्ये पोहोचली पाहिजे आणि तीच पालखी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, म्हणजे त्यांची जेव्हा अजान वगैरे नमाज होते त्याच्या आधी ती दहावीर महाराजांच्या मंदिरामध्ये पोहोचली पाहिजे, असं काही त्यांचे हे करार झालेले. तर त्या करारानुसार पालखी ही सकाळी 8-9 वाजताच बाजारपेठेमध्ये पोहोचायची आणि संध्याकाळी 5 वाजता ही परत दहावीर मंदिरामध्ये पालखी येणार. तर एका वर्षी झालं असं, साधारण 1892 साली झालं असं की पालखीला यायला उशीर झाला संध्याकाळी, आणि उशीर झाल्यामुळे काही मुस्लिम लोकांनी पालखी अडवली. तर त्या पालखी अडवल्यानंतर बरेच वाद झाले आणि त्याच्यानंतर पालखी तिथल्याच एका हिंदू माणसाच्या घरामध्ये ठेवण्यात आली आणि नंतर अलिबागच्या कलेक्टरला टेलिग्राम वगैरे केल्यानंतर त्यांनी त्यांच्या शिपायांची फौज इकडे पाठवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती पालखी मंदिरामध्ये गेली. तर या पालखीचा मार्ग असा होता की सकाळी 8 वाजता पालखी मोहल्ला ओलांडून बाजारपेठेमध्ये येणार. तिथून बाजारपेठेमधून राम मंदिराच्या मार्गे ती धनगराळीमध्ये जाणार. धनगराळीमध्ये खंडोबाच्या मंदिराचा मान दिल्यानंतर ती धाकसूत तळ्याजवळ जाणार. तिकडे धाकसूत महाराजांचा मान दिला जातो आणि तिकडे दमखाडीमधील भगिनी किंवा जे काही बांधव आहेत ते तिकडे पालखीचं दर्शन घेण्यासाठी आरत्या घेऊन यायचे. त्याच्यानंतर पालखी बांदलाळीच्या मार्गे अंधाराळीमध्ये जायची. अंधाराळीमध्ये मराठी शाळेवरून, आपल्या मेंदळे हायस्कूलवरून पालखी दुर्गादेवी मंदिराच्या इथे यायची. दुर्गादेवी मंदिरानंतर पालखी काळेआळीमध्ये जाऊन मोरेआळीमधून, नंतर सोनाराळीमधून मग ती पुन्हा दहावी देवळामध्ये जायची. म्हणजे आता ज्या प्रकारे पालखी पहाटेस जाते तसं त्यावेळी नव्हतं. आता लोकवस्ती वाढल्यामुळे, आरत्या वाढल्यामुळे पालखीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले. त्याच्यामुळे आता पालखीचे तासही वाढले, पालखीचं थोडंफार स्वरूप पण बदललं आणि पालखी मार्ग पण बदलला. आधी मी जो पालखी मार्ग सांगितला तो 1930 पर्यंत लागू होता, पण 1930 नंतर जसं मी सांगितलं की लोकवस्ती वाढली, आरत्या वाढू लागल्या रस्त्यामध्ये, त्याच्यामुळे पालखीला एवढ्या वेळामध्ये परत जाणं शक्य नव्हतं. तर गणेश बापूशी देशमुख म्हणजे रावसाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 1930 साली एक मीटिंग घेण्यात आली हिंदू मुस्लिमांची. त्याच्यामध्ये काही करार करण्यात आले की अजानचा जो टाइम असतो नमाजचा वगैरे, त्या वेळेमध्ये पालखी ही त्याच्या समोरून जाणार नाही, मोहल्ल्यामधून जाणार नाही, किंवा त्या वेळेच्या व्यतिरिक्त पालखी ही मोहल्ल्यामधून गेली पाहिजे. आणि हेच नियम त्यांना पण लागू झाले की त्यांचेही काही मुस्लिम बांधवांच्याही काही मिरवणुका वगैरे असतील तर त्या कुठल्या वेळेमध्ये गेल्या पाहिजेत, किंवा हिंदूंनी त्याच्याबद्दल कसं सांभाळून घेतलं पाहिजे, हे असे करार झाले. आणि त्याच्यानंतर पालखी मार्गामध्येही बदल करण्यात आला आणि हे करार 1930 साली झाले. आणि तेव्हा पालखीची वेळी सकाळी 7 किंवा 8 ते संध्याकाळी 5, म्हणजे साधारण दिवे लागण्याच्या आधी, सूर्यास्ताच्या आधी पालखी मंदिरामध्ये पोहोचली पाहिजे असं एक लोकांनी ठरवलेलं. आणि त्याप्रमाणे पालखी मंदिरात जायची. याचं कारण असं की त्या काळी जास्त दिवे वगैरे नव्हते, तर अंधार झाल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरामध्ये जाऊन दारं खिडक्या बंद करून आपल्या घरामध्ये सुरक्षित असायचे अंधारामध्ये. तर हे कारण असू शकतं की तेव्हा सूर्यास्ताच्या आधीच, दिवे लागण्याच्या आधीच पालखी व्यवस्थित, म्हणजे काय आडअडचण येऊ नये अंधाराची पालखीमध्ये, असं त्याच्या मागचं कारण असं. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पालखीच्या वेळी संध्याकाळचे 4 वाजले की पालखी जिथं कुठे असेल तिथून सेवादल आळीमध्ये कुलकर्णी यांच्या घरासमोर येते, कारण की त्यांच्या अंगात श्री दहावीर महाराजांचं वारं येतं. तर ही वारा खेळण्याची प्रथा ही कधीपासून चालू आहे?
जसं पूर्वीच्या काळी पालखीची वेळ होती सकाळी 8 ते संध्याकाळी 5, त्या वेळेप्रमाणे पालखी शेवटी सेवादल आळीमध्ये यायची. आणि पालखीची अशी प्रथा होती की पालखीची सांगता करताना कुलकर्णी यांच्या घरासमोर पालखी आली की तेव्हा आत्माराम गोपाळ कुलकर्णी यांच्या अंगामध्ये श्री धावीर देवाचं वारं यायला सुरुवात झाली. आणि ते वारं आल्यानंतर पालखीची सांगता करताना ते भोप्याला कौल द्यायचे की या वर्षभरामध्ये सेवेमध्ये काय चूकभूल झाली किंवा धावीर महाराजांची कशी कृपा दृष्टी सर्व नागरिकांवरती आहे ह्याचा ते लोक एक कौल द्यायचे. आणि त्याच्यानंतर पालखी देवळामध्ये जाऊन त्याची सांगता व्हायची. तर त्याप्रमाणे परंपरेमध्ये बदल होऊ नये म्हणून आजही पालखी जिथे असेल तिथून पालखी कुलकर्णी यांच्या घरासमोर चौकामध्ये येते आणि तिकडे कुलकर्ण्यांचे जे आत्ता वंशज आहेत त्यांच्या अंगामध्ये श्री धावीर देवाचं वारं येतं आणि आजही धावीर देवाचं वारं हे त्यांच्या अंगामध्ये खेळलं जातं. त्याच्या मागे साधारणतः जर कोणाच्या अंगात वारं खेळत असेल त्यांच्या हातात वेताची काठी असते. हा बरोबर आहे, पण इथं तलवार घेतलेली असते त्यांनी. आपल्या इथे ज्यांच्या अंगामध्ये धावीर महाराजांचं वारं खेळतं त्यांच्या हातामध्ये तलवार आहे. याचं कारण असं की तलवार हे शक्तीचं स्वरूप आहे आणि त्या काळी जे राजे देशमुख घराणं होतं त्यांचं काम पण प्रोटेक्शन करणं हे होतं. तर त्यांच्याकडे ती तलवार होती आणि राजे देशमुखांचा मान आहे की जेव्हा धावीर अंगात येईल तेव्हा त्यांच्या घरातून ती तलवार ते त्यांच्या अंगात त्यांच्या हातामध्ये देणार आणि धावीराचं वारं मग ते तलवार ती खेळवणार आणि ती तलवार खेळून झाल्यानंतर पुन्हा राजे ती तलवार घेऊन त्यांच्या घरामध्ये ठेवणार. तर हा मान कधीपासून सुरू झाला? जेव्हा वारं यायला सुरुवात झाली तेव्हापासूनच ती तलवार त्यांच्यामध्ये खेळवली जाते. तर राजे घराण्याकडे ती शक्तीचं स्वरूप असलेली तलवार आपण धावीर महाराजांच्या मंदिरामध्ये पुजतो पण आणि ती खेळवली पण जाते जेव्हा वारा अंगात येतो तेव्हा. आता हा जो वारा अंगामध्ये खेळवला जातो कुलकर्णी यांच्या, तर हा फक्त पालखीच्या दिवशीच येतो की इतर दिवशी सुद्धा हा वारा त्यांच्या अंगामध्ये येतो? इतर दिवशीही जर कोणाला कौल लावायचं असेल किंवा ग्रामस्थांच्या काही शंका वगैरे असतील तर श्री धावीर महाराजांचं वारं खेळवलं जातं कुलकर्णी यांच्या वंशजाच्या अंगामध्ये. 1911 साली असा प्रसंग घडलेला की 1911 साली मोठी प्लेगची साथ आलेली आणि ती साथ रोह्यामध्ये पण आली. त्याच्यामुळे बऱ्याच जणांची मनुष्यहानी झाली, बराच हानी झाली त्या प्लेगच्या साथीमुळे. त्यामुळे श्री धावीर महाराजांना कळा लावण्यात आली आणि वारं खेळवण्यात आलं श्री धावीर महाराजांचं कुलकर्णी यांच्या अंगामध्ये. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की वेशीचं काम किंवा वेशीचं प्रयोजन असतं की जी काही रोगराई आहे ती त्या वेशीच्या बाहेर ठेवायची किंवा गावामध्ये आणायची नाही. तर त्या याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की जी आत्ता वेस स्थापन केलेली आहे ती या दैवी शक्ती तिची पूजा होत नसल्यामुळे या दैवी शक्तींचं हे संचालन करण्यामध्ये किंवा त्याचा प्रतिकार करण्यासाठी त्या समर्थ नाहीये किंवा त्या तेवढ्या सक्षम राहिल्या नाहीये. त्याच्यामुळे मग त्या 1911 साली वेशीचं पुनर्जीवन करण्यात आलं, विविध विधी करण्यात आले आणि त्यानंतर ती वेस पुन्हा स्थापन करण्यात आली. आता मोहल्ल्यामध्ये श्री धावीर महाराज वेस अशी ती वेस आहे. हे जेव्हा वारं खेळवण्यात आलं तेव्हा या वाऱ्या त्यांच्याकडून श्री धावीर महाराजांकडून काही पूजेसंबंधी नियम सांगण्यात आले. या नियमामध्ये असं होतं की दिवसभर सर्वांनी उपवास करायचा किंवा लहान मुलांसाठी अन्न आदल्या दिवशी शिजवून ठेवायचं, त्या दिवशी कुठल्याही प्रकारचं अन्न शिजवायचं नाही आणि सर्वजण वेशीवर असताना गावामध्ये दिवा वगैरे पेटवायचा नाही आणि जेव्हा पूजा पूर्ण होईल तेव्हा गावामध्ये प्रवेश करून घरी जाऊन दिवा पेटवायचा. असे काही त्यांनी नियम सांगून दिले आणि त्याच्यामध्येच अशी अफवा पसरली की पूजेला जे दाम्पत्य बसणार आहे त्या दाम्पत्याचं
अल्प काळामध्येच निधन होईल अशी एक अफवा पसरली. त्यामुळे रावसाहेब देशमुख आणि त्यांच्या पत्नी या पूजेला बसणार होत्या. तर त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई घाबरल्या आणि त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली की आता कसं होईल. तर रावसाहेब देशमुख असं म्हटले की आपल्या पूजेला बसण्यामुळे जर संपूर्ण गावातील संकट दूर होणार असेल आणि शेकडो लोकांचे प्राण वाचणार असतील तर आपण या कार्यासाठी तयार आहोत आणि याच्यामध्ये आपलं एक सौभाग्यच मानावं लागेल की आपण या कार्यासाठी नेमले गेलो आहोत. त्याप्रमाणे मग रावसाहेब देशमुख या पूजेसाठी बसले. त्यानंतर असं काही झालं नाही की त्यांचं आयुर्मान कमी झालं, पण ही पूजा संपन्न झाली आणि त्याच्यानंतर वेशीची स्थापना झाली आणि सर्व लोक आपापल्या घरी येऊन मग दिवे लागणी झाली आणि सर्वांनी तो उत्सव साजरा केला आणि श्री धावीर महाराजांची सर्वांनी जय जयकार केला. या पालखी सोहळ्यामध्ये आपण पाहतो की काही विशेष समाजांना तसेच काही विशेष व्यक्तींना, काही घराण्यांना हा वेगवेगळा मान दिला जातो. तर याबद्दल तू काय सांगशील? जेव्हा धावीर महाराजांची पालखी साजरा करण्याचं ठरवलं, पालखीचा उत्सव करण्याचा ठरवला आणि पालखीच्या आरत्या वाढू लागल्या आणि नवरात्रोत्सव पण व्यवस्थित साजरा होऊ लागला, तेव्हा विविध घराण्यांना आणि विविध लोकांना म्हणजे त्या घराण्यांना किंवा रोह्यातील वतनदारांना वेगवेगळे मान दिलेले. त्या मानांप्रमाणे श्री धावीर महाराजांच्या पालखीच्या संबंधी जी काही ठराविक कार्य असतील ती त्या त्या समाजातील प्रमुखांनी करायची किंवा त्या त्या समाजातील घराण्यांनी करायची. त्याच्याप्रमाणे श्री धावीर महाराजांची पालखीची डागडुजी किंवा मखराची डागडुजी करण्याचा तो लाकडी होता, तर त्या डागडुजीचं काम सुतारांना दिलेलं आणि श्री धावीर महाराजांचे जे मुखवटे आहेत ते पॉलिश करण्याचं काम चाचड आणि गोसाळकर या घराण्यांकडे होतं. त्याच्यानंतर श्री धावीर महाराजांची परडी आणि धूप लावण्यासाठी जो पंखा असतो बांबूचा, तो बनवण्याचा मान हा बुरुड यांच्याकडे होता. त्याच्यानंतर श्री धावीर महाराजांची पालखी निघताना देवाला पालखीमध्ये बसवण्याचा मान भोपींचा होता. त्या पालखीमध्ये शक्तिरूपी देवीची तलवार ठेवायचा मान राजेंचा होता. ती पालखी उचलण्याचा मान गवळी लोकांकडे होता. पालखीवरती गुलाल उधळण्याचा मान खराडे यांच्याकडे असतो आणि मांग समाजातील वतनदारांकडे संबळ वाजवण्याचा मान असतो आणि गोंधळी पण जेजुरीवरून येतात आणि 9 दिवस देवाचा जागर करण्याचा मान हा त्या गोंधळ्यांचा असतो. अशा प्रकारे रोह्यातील सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन हा पालखीचा सोहळा साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे पालखी ही सर्व रोह्यातील आळ्यांमध्ये फिरवली जाते. यामध्ये देशमुख यांनी त्यांची जमीन मंदिरासाठी दिल्यामुळे त्याची कृतज्ञता म्हणून पालखी ही देशमुखांच्या घरी अंधाराईमध्ये मानपानासाठी थांबवली जाते. तर हा एक महत्त्वाचा आपण याच्यामध्ये मान समजू शकतो. राहुल, खूप चांगल्या प्रकारे माहिती ही आपल्या आवडत्या श्री धावीर महाराजांबद्दल तू आम्हाला तसेच आपल्या प्रेक्षकांना दिलीस. तर आपल्या या राम मंथन या चॅनलच्या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल मी तुझे मनापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. मला इथे आमंत्रित करून ही जी काही माहिती आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवली, याची संधी आपण मला दिल्याबद्दल खूप खूप तुमचेही आभार. आणि तुमच्याशी चर्चा करून खूप चांगलं वाटलं आणि आपल्या श्री धावीर महाराजांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. श्री धावीर महाराज की जय. जय.